वचन दिले तू मला या मालिकेच्या नवीन इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. हर्षवर्धनकडे शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड कसला विचार करताय तुम्ही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य तुला मी आधीच सांगितलंय, तुझी बायको जर माझं ऐकणार नसेल तर माझ्या हातात काहीच उरत नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड काहीतरी पर्याय असेलच ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. आज रात्री ऊर्जाच्या बाजूने काहीतरी करता येईल का असा मी काहीतरी प्रयत्न करतोय. त्यासाठी मी तुला जे सांगतोय ते तुला करायचं आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे डॅड, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं आहे. आणि अशातच आता हर्षवर्धनने सांकेतिक भाषेमध्ये शौर्यला स्टार्ट टू एंड सगळं काही समजवलेलं असतं आणि मग शौर्य त्या पद्धतीने कामाला लागतो. इकडे आपण पाहतोय शौर्य हा त्याची गाडी घेऊन रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या ऊर्जाच्या आईला पाहतो आणि लगेचच तो गाडी थांबवतो. ऊर्जाच्या आईचं म्हणजेच पूर्वाचंही लक्ष शौर्याकडे जातं. लगेचच पूर्वा शौर्याला म्हणत असते, शौर्य शौर्य काय चाललंय तुझं, मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय झाले काकू. त्यावर पूर्वा शौर्याला म्हणत असते, ऊर्जा म्हणते की तू तिचं ऐकत नाहीयेस, तिच्यावर जबरदस्ती करतोयस. हर्षवर्धनने ही केस लढावी म्हणून. त्यावर शौर्य म्हणत असतो, काकू काकू ऊर्जा ही समजून घेत नाहीये, समजवा तिला. खरंच या सगळ्यामधून जर तिला कोणी बाहेर काढू शकेल तर ते फक्त डॅड आहेत, कारण यावेळेला सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, काळजी करू नकोस तू शौर्य, माझी मुलगी सत्याच्या बाजूने लढते आणि मला खात्री आहे ती यातून स्वतः मार्ग काढेल. तू नको काळजी करूस, तू फक्त तिला साथ दे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे काकू, मी तुम्हाला हवं तर घरी सोडतो. त्यावर पूर्व म्हणत असते, नाही, मला एक जवळच काम आहे, ते काम करून मी घरी जाणार आहे. आणि मग तिथून पूर्वा निघून जाते. शौर्य लगेचच हर्षवर्धनने सांगितलेलं काम करायला पुढे निघून जातो. आणि अशातच आपण पाहतोय आता एक व्यक्ती हा शौर्यला भेटलेला असतो. तो म्हणत असतो, शौर्य हर्षवर्धन जहागीरदार ना तुम्ही. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, तुम्ही तुमच्या डॅडवर विश्वास ठेवू नका. तुमचा डॅड म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार हा एक नंबरचा लबाड माणूस आहे. तो तुम्हाला गंडवतोय. तुमच्या बायकोला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारे तो मदत करणार नाहीये, तर तो तिला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काही एक काय बोलताय तुम्ही, मी माझ्या डॅडच्या विरोधात काही एक ऐकून घेणार नाही. आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या डॅडबद्दल असं बोलायची. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, बघा, तुमच्याशी किंवा तुमच्या त्या हर्षवर्धन जहागीरदारशी मला काही एक घेणं देणं नाहीये. फक्त तुम्हाला एक सावध करायचं म्हणून मी सांगतोय, कारण त्या व्यक्तीला खूप आधीपासून ओळखतोय मी आणि तो व्यक्ती कोणाचाही होऊ शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य चांगलाच आता एकदम अशा सिच्युएशनमध्ये आलेला असतो की त्याला नेमकं काय करावं सुचत नसतं. आणि अशातच आता त्याला ऊर्जाचं बोलणं आठवतं. आणि ऊर्जा ज्याप्रमाणे शौर्याला म्हणत असते, शौर्य ही लढाई माझी आहे आणि यात मला हर्षवर्धन जहागीरदारची साथ नकोय. आणि ऊर्जा ज्याप्रमाणे हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे डॅडला नकार देते, त्याचप्रमाणे पूर्वा काकूने सुद्धा हर्षवर्धनवर विश्वास नाही असं म्हटलंय. आणि इथे हा माणूस देखील असंच म्हणतोय. नक्की कोणावर विश्वास ठेवू मी, डॅडवर ठेवू की नको. आता नको ती परिस्थिती निर्माण झालेली असते. आणि अशातच आता शौर्य थेट हर्षवर्धनने सांगितलेलं काम न करता घरी आलेला असतो. तेवढ्यात विजया म्हणत असते, काय रे शौर्य, काय चाललंय काय तुझं, हल्ली घरात थांबतच नाहीयेस तू, त्या खुनी मुलीच्या सेवेसाठी दिवस रात्र झटतोयस काय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, आधी तर ऊर्जाला खुनी बोलू नकोस, बायको आहे ती माझी आणि या घरची सून. त्यावर विजया म्हणत असते, या घरची सून, तुला काय वाटतंय मी तिला या घरच्या सुनेचा दर्जा दिलाय म्हणून. अजिबातच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे या घरात ती पाऊल सुद्धा ठेवू शकत नाही. आलीच समजा ती तर मी तिला इथून हाकलून देईन. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, मला तुझ्याकडून असल्या प्रकारची अपेक्षा नाहीये, प्लीज तू तरी मला समजून घे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, शौर्य आता तर मी तुला अजिबातच समजून घेणार नाही, माझं ऐकशील तर ठीक आहे.
त्या मुलीच्या मागे मागे जाऊ नको. मला ती ऊर्जा शिंदे अजिबातच पटत नाही आणि आता तर सगळं जग म्हणतंय की ती खुनी आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य चांगलाच वैतागतो. त्याला कळून चुकलेलं असतं. आई बरोबर म्हणजेच मॉम बरोबर अजिबातच वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. तो लगेचच आता आपल्या बेडरूम मध्ये जातो आणि खूप विचार करत असतो की मला काय करता येईल. नक्की कोणाचं ऐकू, डॅडचं की डॅडचं नक्की काय चाललंय, माझ्या ऊर्जाच्या विरोधात त्याचा शोध घेऊ. असं म्हणत आता शौर्य बेडरूम मधून बाहेर पडतो आणि हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये शिरतो. तेवढ्यात हर्षवर्धन फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि हर्षवर्धन असं म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी तिथे स्वतः येत नाही तोपर्यंत तिथून तू हलायचं नाही आणि त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. आणि हो, जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या विक्रांतला अंडरग्राऊंडच ठेवायचं. हे वाक्य ऐकल्यावर मागून शौर्य पूर्णपणे शॉक होतो आणि तो स्वतःशी बोलतो, म्हणजे डॅड नक्की कोणत्या विक्रांतबद्दल बोलतायत? जर डॅड विक्रांत शिर्केबद्दल बोलत असतील तर विक्रांत शिर्के तर मेलाय. पण खरंच डॅड जर विक्रांत शिर्केबद्दल बोलत असतील तर विक्रांत शिर्के नक्कीच जिवंत आहे असंच काहीसं दिसतंय. मला डॅडवर बारीक लक्ष ठेवलंच पाहिजे. आता डॅडनं जर मी विचारलं तर डॅड उडवाउडवीची उत्तरं देतील आणि कदाचित ते सावध सुद्धा होतील. मला त्यांना सावध करायचं नाहीये. आणि लगेचच हर्षवर्धन आता वळणार असतो. तेवढ्यात शौर्य हर्षवर्धनच्याच तिथे बाजूला असलेल्या टेबलाच्या मागे लपतो आणि तेवढ्यात हर्षवर्धनला असं वाटतं की चला कोणच नाहीये माझ्या बेडरूममध्ये आणि लगेचच हर्षवर्धन तिथून बाहेर निघून जातो. शौर्य स्वतःशी बोलत असतो, चला शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, आता या हर्षवर्धन जहागीरदारचा पाठलाग केला पाहिजे. आणि अशातच आता हर्षवर्धन हा आपल्या गाडीत बसून ती गाडी एका रस्त्याच्या दिशेने पळवायला सुरुवात करतो. शौर्य देखील आता मागच्या रस्त्याने आपल्या गाडीत बसतो आणि ती गाडी हर्षवर्धनच्या गाडीच्या मागे पळवत असतो. इकडे आपण पाहतोय बराच वेळ गाडी चालवल्यानंतर हर्षवर्धन एका वेगळ्याच डगमळीच्या एरियामध्ये पोहोचलेला असतो आणि शौर्यही लांब उभं राहून सगळं काही पाहत असतो. आणि मग हर्षवर्धन कोणाशी तरी फोनवर बोलतोय हे लांबून शौर्यने ऐकलेलं असतं आणि शौर्य स्वतःशी बोलत असतो, नक्कीच हर्षवर्धन जहागीरदार आज काहीतरी नक्कीच नवीन करण्याच्या तयारीत आहेत आणि शौर्य त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असतो. तेवढाच आपण पाहतोय आता शौर्यने पाहिलेलं असतं की हर्षवर्धन एका अशा खोलीमध्ये शिरतो ज्या खोलीमध्ये बहुतेक अंधार कमी आणि उजेड कमी नसतो. आणि अशातच आता शौर्य त्या खोलीच्या दुसऱ्या भागातून आत पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तर आतमध्ये हर्षवर्धन हा स्वतः विक्रांत समोर उभा असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो, काय विक्रांत शिर्के कसा आहेस तू? त्यावर विक्रांत म्हणत असतो, हर्षवर्धन अंकल, कधीपर्यंत मी असं अंडरग्राऊंड थांबायचं आहे? आता विक्रांतला स्वतः शौर्यने त्या खिडकीतून पाहिलेलं असतं आणि शौर्यच्या पायाखालची जमीन सरकते. शौर्यच्या आता सगळा काही गेम लक्षात आलेला असतो आणि शौर्य अजून बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव, त्या ऊर्जा शिंदेला जर कायमस्वरूपी संपवायचं असेल ना तर तोपर्यंत तुला इथे अंडरग्राऊंड थांबावं लागेल जोपर्यंत तिची केस निकाली लागत नाही. त्यावर विक्रांत म्हणत असतो, नाही, मी फार तर आणखी 4 दिवस इथे थांबू शकतो, त्याच्यावरती नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू माझ्या प्लॅनच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास तर मी स्वतः माझ्या बंदुकीतून गोळी झाडीन, तीही थेट तुझ्या डोक्याच्या आरपार जाईल आणि मग तू खरा मेलेला असशील. आता तर तुला खोटं मारलंय आम्ही आणि ऊर्जाला यात सगळ्यात अडकवलंय, पण मी जर मारीन ना तर खरा मरशील, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यावर विक्रांत म्हणत असतो, हर्षवर्धन अंकल, मला तुम्ही अशा प्रकारे घाबरवू नका, पण लवकरात लवकर ही केस निकाली लावा, त्या ऊर्जा शिंदेला यात अडकवा, तिला फाशीच्या शिक्षापर्यंत न्या. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, त्या ऊर्जा शिंदेला तर मी नेस्तनाभूत केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता शौर्यने आता तो सगळा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला असतो आणि या गोष्टीचा अजिबातच कोणाला थांगपत्ता नसतो.
शौर्य स्वतःशी बोलत असतो, चला माझ्याकडे तर आता असा कणखर पुरावा आला आहे, ज्या पुराव्याच्या आधारावर मी माझ्या बायकोला म्हणजेच ऊर्जाला यातून सपशेल सोडवू शकतो. त्यासाठी मला कोणत्याही मोठ्या वकिलाची गरज नाहीये. हा पुरावा फक्त मी ऊर्जाच्या हातात दिला तर ऊर्जा स्वतः हा पुरावा कोर्टात सादर करेल आणि एकदा का हा पुरावा ऊर्जाने कोर्टात सादर केला तर कोर्टामध्ये जज साहेब स्वतःहून या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष घालतील आणि थेट ऊर्जाची निर्दोष सुटका करतील आणि त्यानंतर या विक्रांत प्लस डॅडना हर्षवर्धन जहागीरदारना कायद्याने काहीतरी शिक्षा करतील. अशातच आता शौर्य तिथून पळत असताना त्याचा धक्का तिथे असलेल्या एका खांब्याला लागतो आणि तो खांबा हलू लागतो. तेवढ्यात विक्रांतचं लक्ष कोणतरी पळत आहे असं वाटतं आणि विक्रांत म्हणत असतो, हर्षवर्धन अंकल तुम्ही आता आलात मला भेटायला, तुमच्याबरोबर कोणी आलं होतं का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, वेडायस का तू, मी कोणाला कशाला आणीन? त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, कोणीतरी तुमच्या मागावर होतं आणि बहुतेक त्याने मला पाहिलंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय काय बोलतोयस तू हे? असं जर असेल तर वाट लागली. आणि तेवढ्यात हर्षवर्धन आणि विक्रांत त्या डगमळीच्या खोलीतून बाहेर वाकून पाहतात तर एक व्यक्ती तिथून पळताना दिसतो, पण तो नेमका कोण आहे हे हर्षवर्धनला कळत नाही किंवा विक्रांतला कळत नाही. विक्रांत म्हणत असतो, बघा तुमचा प्लॅन तुमच्याच आता विरोधात जाताना दिसतोय. तो व्यक्ती जर इथे येऊन सगळं काही पाहून गेला असेल तर सगळं काही संपलं म्हणून समजा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तो व्यक्ती कोण आहे याचा शोध तर आता घेतलाच पाहिजे. आणि लगेचच हर्षवर्धनने आपल्या माणसांना त्या व्यक्तीच्या मागावर जायला सांगितलेलं असतं. आता हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती शौर्याचा पाठलाग करत असतात, पण शौर्य ऐन वेळेला तिथेच आपली गाडी सोडून दुसऱ्या गाडीने तिथून रवाना झालेला असतो. आणि अशातच आता बराच वेळ शोधल्यावरही तिथे शौर्य त्यांना सापडल्या न मुळे थेट तिथेच एका व्यक्तीची गाडी उभी आहे असं हर्षवर्धनला त्या गुंडांनी सांगितलेलं असतं. हर्षवर्धन म्हणत असतो, कुणाची गाडी आहे तपासा. आणि जेव्हा ती गाडी तपासण्यात आलेली असते ती गाडी शौर्याची निघाल्यावर हर्षवर्धन एकदमच शॉक होतो. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, बाप रे, जर शौर्य या ठिकाणी येऊन सगळं काही पाहून गेलं असेल तर मात्र मी कायमस्वरूपी नेस्तनाभूत होणार. आणि अशातच आता हर्षवर्धनने शौर्यला फोन लावलेला असतो. शौर्य हर्षवर्धनचा फोन रिसीव्ह करत नसतो. यावरून हर्षवर्धनला अंदाज आलेला असतो की शौर्यच या ठिकाणी आला होता आणि त्याने मला विक्रांतशी लाईव्ह बोलताना पाहिलंय. आणि अशातच आपण पाहतोय हा शौर्य ऊर्जाकडे किंवा इतर कोणाकडे पोहोचला नाही पाहिजे यासाठी हर्षवर्धन आता लगेचच आपली गाडी घेऊन त्या दिशेने जायला निघतो. पण शौर्य नेमका कुठे आहे याचा अंदाज आता हर्षवर्धनला येत नसतो. आणि अशातच आता पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या शौर्यने तिथे सांगितलेलं असतं की मला माझ्या बायकोला भेटायचं आहे, पण तिथे काही केल्या आता ऊर्जाला भेटू दिलं जात नसतं शौर्यला. आणि शौर्य म्हणत असतो, का भेटू देत नाही आहात तुम्ही? कारण हर्षवर्धनने आधीच फोन करून इन्स्पेक्टरला सांगितलेलं असतं, ऊर्जाला आता कोणालाही भेटी देऊ नका, माझ्या मुलाला सुद्धा नाही. आणि अशातच आता शौर्यला कळून चुकलेलं असतं हे सगळं डॅडच करतायत. आणि अशातच आता तिथे अचानकपणे आलेल्या हर्षवर्धनला पाहून शौर्य एकदमच भांबवतो आणि शौर्य स्वतः काहीही कळलं नाहीये किंवा मी काहीही पाहिलं नाहीये असा बनाव करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शौर्य कुठे होतास तू? केव्हापासून तुला फोन करतोय, फोन का रिसीव्ह करत नव्हतास तू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड असं काय करताय? फोन सायलेंटवर होता, मला कळलंच नाही तुम्ही मला फोन केलात ते. त्यावेळेला शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा मग मगातपासून होताच कोणीकडे तू? त्यावर शौर्य बोलताना गोंधळतो. आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, तुझी गाडी कुठे आहे? गाडी दिसत नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, गाडी गाडी एका ठिकाणी उभी करून मी आलोय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, एका ठिकाणी म्हणजे कुठे कुठे एक्झॅक्ट उभी केली आहेस तू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड एकाला गाडीची गरज होती, मी त्याला दिली, त्याला म्हटलं तुझी गरज संपली का आणून दे. त्यावेळेला हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, शौर्य तुला नीट खोटंही बोलता येत नाहीये. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस, पण लक्षात ठेव काही गोष्टी तुला खटकल्या असतील तर माझ्याशी बोल, कारण तुझ्यापर्यंत त्या अर्धवट सत्य म्हणून आल्या असतील.
उगाचच तू त्याचा गैरसमज करून घ्यायचास. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मला कळत नाहीये, पण तुम्ही काळजी करू नका, मला काहीच कळलेलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे तुला काही कळलेलं नाहीये म्हणजे काय? त्यावर शौर्य म्हणत असतो, जाऊ द्या ना डॅड, मला फक्त माझ्या ऊर्जाला भेटायचंय. अहो कालपर्यंत मला भेटायला हे इन्स्पेक्टर अजिबात अडवत नव्हते, पण आज अचानकपणे यांनी मला अडवून ठेवलंय. तुम्ही सांगितलं का मला तिला भेटू द्यायचं नाही म्हणून? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी का सांगेन? त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ना, मग त्यांना सांगा मला आत्ताच्या आता तिला भेटायचं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, चल माझ्याबरोबर. आता हर्षवर्धन सोबत असल्यामुळे शौर्यला काही बोलता येत नसतं आणि त्यानंतर शौर्य म्हणत असतो, डॅड आम्हा दोघांना एकमेकांशी काहीतरी प्रायव्हेटली बोलायचं आहे, प्लीज तुम्ही बाहेर थांबाल का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य पोलीस स्टेशनमध्ये काहीही प्रायव्हेटली असू शकत नाही, तुला कळत नाहीये का? तुझी बायको आता आरोपी म्हणून तुरुंगात आहे, तुम्ही दोघं बेडरूममध्ये नाही आहात. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, हो डॅड, मला परिस्थितीची जाणीव आहे, पण प्लीज काहीतरी तिला मला सांगायचं असेल तर तिला मला सांगू द्या, नंतर बाहेर आलं की मी तुम्हाला सांगतो. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे. आणि हर्षवर्धन तिथून जरा मागे जाऊन लपण्याचा प्रयत्न करतो आणि ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण शौर्य सगळं काही व्यवस्थित अंदाज घेत ऊर्जाला काहीतरी इशाराने समजवण्याचा प्रयत्न करतो आणि ऊर्जाला शौर्यचा इशारा समजलेला असतो की विक्रांत हा मेलेला नसून जिवंत आहे आणि या सगळ्या प्रकरणात तिला उगाचच अडकवण्यात आलंय. त्यामुळे ऊर्जा तू काळजी करू नको, या सगळ्या प्रकरणातून तुझी सुटका लवकरच होणार आहे. त्यासाठी मी बनवून आणलेला व्हिडिओ तुझ्या मोबाईलवर सेंड करतो, पण सध्या तुझा मोबाईल तुझ्याकडे नसल्यामुळे अजून तुला तो व्हिडिओ पाठवलेला नाहीये. उद्या जेव्हा तुला कोर्टात हजर करण्यात येईल त्यावेळेला कोर्टात सगळ्यांसमोर तो व्हिडिओ मी सादर करीन आणि त्यानंतर त्याच वेळेला तुझी कोर्टातून निर्दोष सुटका होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो कोण व्यक्ती दोषी आहे तो तर समोर येणारच. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? शौर्यने केलेल्या या कामगिरीमुळे ऊर्जा लवकरच सुटेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.